ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। रामकृष्ण हरी। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मला कमेंट्स करून नक्की कळवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा मंत्र सांगणार आहे। तर हा मंत्र तुमच्यापैकी कदाचित प्रत्येकाला किंवा भरपूर जणांना माहिती सुद्धा असेल। बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण त्या गोष्टीचा काय फायदा होतो, त्याचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा हेच आपल्याला माहिती नसतं। तसंच मंत्रांच्या बाबतीत सुद्धा आहे, देवाधर्माच्या बाबतीत सुद्धा बरंच आहे की आपल्याला त्या गोष्टी माहिती असतात, पण त्या गोष्टींचा फायदा आपल्या जीवनामध्ये आपण कसा करून घ्यायचा हेच आपल्याला माहिती नसतं। मग आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व सुद्धा कळत नाही। तर हा जो मंत्र आहे, तर हा मंत्र म्हणायचा कसा, त्याचे आपल्या जीवनात काय फायदे होतात आणि किती प्रकारे आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो, किंवा आपल्या नित्यक्रमाचा भाग आपल्याला या मंत्राला बनवायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीने बनवून घ्यावा हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी हे नक्की लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, या जगामध्ये एकही मनुष्य असा नाहीये की त्याला कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाहीये, एकदम तो आपली फ्री लाईफ जगतोय, असं तर कधी होतच नाही। प्रत्येकाला छोटं मोठं काही ना काही आपलं टेन्शन असतंच आणि सतत मनुष्य तणावाखाली सुद्धा यामुळे जगत असतो की माझं कसं होणार, किंवा एखाद्या गोष्टीची सतत भीती वाटणे, एखाद्या गोष्टीचा सतत तणाव असणे, किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात, मुलाबाळांच्या बाबतीत म्हणा, स्वतःच्या बाबतीत म्हणा, किंवा आजारपण असेल त्या बाबतीत म्हणा, बऱ्याच गोष्टींचा आपण टेन्शन घेत असतो। मग काय होतं, कामामध्ये आपलं लक्ष लागत नाही, रात्रीच्या वेळा आपल्याला झोप लागत नाही, किंवा डचकून उठणे, किंवा मनुष्य एका वेगळ्याच याच्यात गुंतलेला असतो की समोरचा सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला विचारतो, अरे तुला झालंय काय, तुझं लक्ष कुठे? तर या सगळ्या गोष्टी कशाने होतात? तणावाने होतात, किंवा सतत टेन्शन, भीती, किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्ही जर बर्डन घेत असाल तर त्यामुळे होतं। तर या सगळ्यांना घालवण्यासाठी, किंवा तुमच्या जीवनामध्ये अजून कोणत्याही प्रकारचं टेन्शन असलं, भीती असली तरी पण तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र जर तुम्ही म्हणालात तर 100% तुमची जी काही संकट आहेत तर ती दूर होणार आहेत। तर मंत्र असा आहे, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। तर या मंत्राचा अर्थ असा होतो, भगवान श्रीकृष्ण जे वासुदेवांचे पुत्र आहेत, तर वासुदेवांचे पुत्र असलेले श्रीकृष्ण ज्यांना परमात्म्याचं रूप मानलं जातं, जे भक्तांचे संकट, क्लेश किंवा कोणत्याही प्रकारच्या पीडा अगदी सहजतेने दूर करतात, अशा गोविंदाला माझा नमस्कार असो। तर मंत्र पुन्हा एकदा ऐका, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। तर अतिशय प्रभावी मंत्र। हा मंत्र तुम्हाला तुमच्या नित्यक्रमाचा भाग बनवायचा असेल तर काय करायचं, दररोज सकाळी उठल्यानंतर, तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही देवपूजा करतात, किंवा तुमच्यापैकी बरेच जण देवपूजा करत सुद्धा नसतील, तर जे काही तुमचं रुटीन असेल, पण आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही फक्त 5 मिनिटं स्वतःला द्यायची आहेत। आणि भलेही तुम्हाला सकाळी ते जमत नसेल तर संध्याकाळी किंवा दिवसभरात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी 5 मिनिटं नाही काढू शकत का? नक्कीच काढू शकता। तर 5 मिनिटं स्वतःसाठी द्यायची आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला अगदी मन लावून, बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, आपल्यावर किती संकट आहेत किंवा किती गोष्टींचं ओझं आपल्यावर आहे हे सगळं तुम्हाला डोक्यातून बाहेर काढून टाकायचं आहे आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। फक्त आर्त हाक देऊन भगवंताला अगदी मनापासून विनवणी करत आपण हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणाल्यामुळे काय होतं, आपल्या जीवनातील संकट जी आहेत तर ती खरंच दूर जातात। आता काहींना वाटेल की असं कसं होणार, मग तर प्रत्येक जण हाच मंत्र म्हणेल, असं नाही। प्रत्येक मंत्रामध्ये एक काहीतरी वाइब्स, म्हणजे एक स्वतःची जी शक्ती असते ना, तर ती दडलेली असते। त्याच पद्धतीने जेव्हा आपण कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र म्हटलो तर ती सकारात्मकता आपल्यामध्ये येते, किंवा त्या मंत्राची जी काही शक्ती आहे
तर ती सुद्धा आपल्यावर काम करते आणि खरोखर तुम्हाला अनुभव येईल की आपल्या जीवनामध्ये जी काही संकट आहेत ती हळूहळू दूर व्हायला लागलेली आहेत. आपण बऱ्याच वेळा भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकतो, मी त्या फॉलो करणार, मी पण तसंच करणार असं आपण ठरवतो. पण दिवसभरामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी ऐकलेल्या असतात त्या फक्त आपण ऐकतो आणि नंतर पुन्हा आपापल्या कामामध्ये व्यस्त होऊन जातो. आपण सोशल मीडियाचंच उदाहरण घेऊया की आपण सोशल मीडिया वापरतो, प्रत्येक जण वापरतो. त्यामध्ये इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल, जे काही असेल त्याच्यामध्ये शॉर्ट्स व्हिडिओचा जो काही जमाना आहे त्यामुळे आपण किती सारे रील बघतो आणि भरपूर जणांना मोटिवेशनल असेल, डिवोशनल असेल तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात. मग त्यामध्ये भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडतात. मग आपल्याला वाटतं की अरे खरंच आपण हे फॉलो करायला पाहिजे, आपण या गोष्टी केल्या तर खरंच आपलं खूप चांगलं होईल. पण आपण ऐकतो, थोडा वेळ आपल्या डोक्यात ठेवतो आणि पुन्हा बाजूला काढून टाकतो. तर असं काही करायचं नाहीये. हा मंत्र सुद्धा तुम्ही एकदा म्हणून बघा, त्याचा अनुभव घेऊन बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुमच्या डोक्यावर जे काही चिंतेचं ओझं आहे ना तर ते खरंच दूर होऊन जाईल. इतका प्रभावी असा मंत्र आहे. तर मी तुम्हाला सांगितलं, एकतर सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर 5-1 मिनिटं स्वतःसाठी द्या आणि तेव्हा हा मंत्र म्हणा. आणि मंत्र म्हणायला 5 मिनिटं लागणार नाहीयेत, पण मंत्र म्हणायचा, थोडा वेळ शांत राहायचं डोळे मिटून, बघा किती फायदा होतो. आणि जे कोणी वर्किंग आहेत त्यांनी आपल्या ऑफिसच्या, आपल्या कामाच्या शेड्यूलमधून किंवा जे काही आपलं बिझी रुटीन आहे ना तर त्यातून थोडासा वेळ काढत हा मंत्र म्हणालात तरी पण भरपूर फायदा होईल. तर या मंत्राबाबतचा माझा स्वतःचा काय अनुभव आहे तोही मी तुम्हाला सांगते. त्यावरून तुम्हाला कळेल की मी इतकं आत्मविश्वासाने किंवा जीव तोडून तुम्हाला हे का सांगत आहे किंवा या मंत्राचं महत्व जे आहे ते का पटवून देत आहे. बघा, गेली 3 वर्ष मी देवपूजेचे वगैरे व्हिडिओ बनवते. त्यामध्ये व्रतवैकल्य असतील, सणवार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे वास्तू उपाय असतील, या सगळ्या गोष्टींची माहिती देत असते. पण असं कधी जीवनात झालं नव्हतं की आपल्या जीवनात सुद्धा असं काही संकट येईल आणि आपल्याला त्याला सामोरं जावं लागेल. तर जानेवारीमध्ये मला एका छोट्या आजाराचं निदान झालं होतं. म्हणजे आता देवाच्या कृपेने खरोखर मी ठीक आहे, व्यवस्थित आहे आणि उपचार जे आहेत तेही माझ्यावर चालू आहेत. तुमच्यापैकी भरपूर जण विचारत असतात की ताई तुमची आता तब्येत कशी आहे, तर आठवणीत ठेवून तुम्ही मला विचारलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बघा, जानेवारीमध्ये मला HPV 16 या आजाराचं निदान झालं होतं आणि गर्भपिशवीला जखम झालेली आहे, गर्भपिशवीच्या मुखाशी जखम झालेली आहे असंही मला सांगितलं होतं. तर त्याचे परिणाम काय होतात की महिलांमध्ये मग कर्करोगाचा जो काही धोका आहे तो वाढतो. आणि जेव्हा माझ्यावर बायोप्सी केली तर त्याचे जे रिपोर्ट्स असतात तर ते 8 दिवसांनी येतात आणि रिपोर्ट्स आणण्यासाठी मी आणि माझे मिस्टर गेलो होतो. तर रिपोर्ट्स काय येतील याची धाकधूक सतत मनामध्ये चालू होती. आणि मला एक मुलगा आहे, आता तो 4 वर्षाचा होईल ऑगस्टमध्ये. तर माझ्या डॉक्टरांनी मला एक सल्ला दिला होता. खरं तर या गोष्टींसाठी आम्ही भरपूर डॉक्टरांकडे गेलो, जे काही मेन डॉक्टर होते त्यांच्याकडे तर आम्ही उपचार घेतले, अजून पण चालू आहेत. पण तरीही फोनवर सुद्धा बऱ्याच मोठमोठ्या डॉक्टरांशी बोलणं झालं, काहींकडे आम्ही प्रत्यक्ष गेलो. पण सगळ्याच डॉक्टरांनी जवळपास हाच सल्ला दिला की ताई तुम्ही तुमच्या गर्भपिशवीचं ऑपरेशन करून टाका. आणि जरी तुमचं वय कमी आहे तरी पण एक मुलगा आहे तुम्हाला, तर तुम्ही गर्भपिशवीचं ऑपरेशन केलं तर काहीच बिघडणार नाही आणि तुमच्या जीवनावर म्हणजे गर्भपिशवी काढल्याने कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. पण हा जो काही आजार आहे किंवा त्याचे होणारे जे धोके आहेत भविष्यात तर ते सगळे दूर होतील. पण माझ्या मनात काय यायचं की भलेही आपलं पुढचं काही बेबी प्लॅन असो किंवा नसो, पण आपल्या शरीरातला आपण एक अवयव गमावतोय याचं दुःख मला सतत होत होतं. आणि बाकी जे वयस्कर मंडळी असतात आपल्या घरामधले किंवा आपली पूर्णच फॅमिली, आपल्याला जर बरं वाटणार असेल किंवा आपला तो आजार त्याचा धोका टळणार असेल तर सगळेजण मला हाच सपोर्ट करत होते की अगं एवढं काही ऑपरेशन अवघड नसतं, जे होईल ते तुझ्या चांगल्यासाठीच होईल, शर्विल आहे तुला आणि काही एवढं ऑपरेशनचं टेन्शन घ्यायचं नाही असं सगळे मला सांगत होते. तर तो जो काही काळ होता म्हणजे जेव्हापासून आम्ही टेस्ट केली किंवा सतत त्या दवाखान्याच्या वाऱ्या वगैरे खूप म्हणजे टेन्शनमध्ये तो पिरियड गेला. म्हणजे अजून सुद्धा तो जानेवारी महिना आठवला की अंगावर काटा येतो की अरे हे 2025 वर्ष आपल्यासाठी उगवलं ते एवढं कठीण कसं, ज्याचा विचार आपण प्रत्यक्ष 1 जानेवारीला केला सुद्धा नव्हता. तर असो, नंतर मिस्टर म्हणे तू इथे बसून राहा बाहेर, जो आपला हॉस्पिटलचा प्रिमायसेस असतो ना तर तिथे बसून राहा, तू काही येऊ नको म्हणे वरती, मी रिपोर्ट्स घेऊन येतो. तर त्या रिपोर्ट्स मधून सगळं काही कळणार होतं की नक्कीच मला ती जखम झालेली आहे गर्भपिशवीच्या मुखाशी, तर त्याचं काय निदान होतं.
तर मी कुणाला सांगू पण शकत नव्हते की, आणि जेव्हा मी तिथे ऍडमिट होते ना हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस, तेव्हा सुद्धा माझ्याकडे बघून मला येणाऱ्या जाणाऱ्या ज्या पेशंट्स असायच्या, म्हणजे ज्यांना भरपूर दिवसापासून तिथे ऍडमिट केलेलं होतं, बऱ्यापैकी त्या असंच म्हणजे गर्भपिशवीचं ऑपरेशन म्हणा किंवा कुणाच्या गर्भपिशवीमध्ये गाठी होणं वगैरे वगैरे यासाठी ऍडमिट होत्या. कोणी कोणी संततीचं ऑपरेशन करायचं म्हणून सुद्धा ऍडमिट होतं. मग ते हॉस्पिटल असं होतं की एक सेवाभावी संस्था होती. तिथे फक्त आपला जो काही मेडिकलचा खर्च असेल ना तर तो द्यायचा होता, बाकी सगळ्या गोष्टी तिथे मोफत होणार होत्या. त्यामुळे भरपूर गर्दी, आणि तिथे गेलं की भलेही आपलं एका दिवसाचं काम असेल तरी पण 2-2, 3-3 दिवस ऍडमिट करून घेणार अशी स्थिती होती. मग प्रत्येक जण माझं वय बघून आणि माझ्याकडे बघून त्यांना असं वाटत नव्हतं की काही आजारी असेल वगैरे. तर प्रत्येक जण मला हाच प्रश्न विचारायचा की ताई तुला नेमकं काय झालंय, तुझं कशाचं ऑपरेशन आहे का. तर प्रत्येकीला उत्तर देताना मला अगदी टेन्शन यायचं की त्यांना काय वाटत असेल की मी मुद्दामूनच दवाखान्यात आली की काय, म्हणजे असं वाटायचं. पण मग आता त्यांना काय सांगणार, प्रत्येक गोष्ट सांगायची म्हणजे प्रत्येकीला अगदी पहिल्यापासून सांगायचं हे तर काही मला जमणार नव्हतं. आणि काहींना आपण नेमकं काय सांगतोय तेवढं पण म्हणजे नाही समजत. म्हणजे अशा पण असतात की त्यांना एवढ्या गोष्टींची सखोल माहिती नसते. त्यामुळे मी प्रत्येकीला नव्हते सांगू शकत. मी फक्त म्हणायचे हो ऑपरेशन आहे माझं, ऑपरेशन आहे माझं. तर मग थोड्या वेळाने रिपोर्ट्स येणार होते आणि प्रचंड गर्दी पण तिथे होती. पण तेवढ्या काळामध्ये मी सतत कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र म्हणत होते. अगदी मनापासून जीव तोडून मी हा मंत्र म्हणत होते. आणि हा मंत्र म्हणजे जेव्हा मी शाळेच्या वयात असेल ना तर आमच्याकडे स्वाध्याय परिवार जो आहे तर तो होता. आणि मग तिथे कोणता तरी एक ठराविक दिवस असायचा, माझ्या मते गुरुवार किंवा मग शनिवार रविवार यापैकी कोणता तरी एक दिवस, म्हणजे तेव्हा स्वाध्यायाचा जो काही कार्यक्रम आहे तो व्हायचा. म्हणजे थोडा वेळ तिथे बोलवलं जायचं. स्वाध्याय परिवारामध्ये तुम्हाला माहिती आहे की योगेश्वर जे भगवान आहेत तर ते म्हणजे कृष्णाचंच रूप आहे. आणि तिथे तो श्लोक मंत्र त्यांच्याविषयी जे काही आहे ना त्यांच्या प्रार्थना असतात किंवा भगवान श्रीकृष्णांचे मंत्र असतात. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्वमे. तर हे सगळं मला माहिती होतं. आणि आता जसं आपण देवपूजेचे व्हिडिओ वगैरे हे मी बनवायला लागले किंवा त्याच्याविषयी अजून अभ्यास करून माहिती घ्यायला लागले तेव्हा नव्याने पुन्हा हा मंत्र समजला. पण त्यावेळेस त्या मंत्राचा अर्थ सुद्धा मी माहिती करून घेतला. पण खरोखर सांगते, ज्या वेळेस तो मंत्र मी मनापासून म्हणत होते तर जेव्हा रिपोर्ट्स बघितले तर त्याच्यावर काय आलं होतं की असं एक सस्पिशियस आहे, म्हणजे संशयित आहे की गर्भपिशवीच्या मुखाशी ज्या काही पेशी वाढलेल्या आहेत तर त्या काही थोड्याशा वेगळ्या दिसतात आणि त्या कर्करोगाच्या असू शकतात असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्याच्यासाठी त्यांनी मला MRI करण्याचा सल्ला दिला. तर त्याच दिवशी MRI सुद्धा झाला. जवळपास 45 मिनिटं त्या MRI साठी लागतात. एकदम आपल्याला शांत त्या मशीनमध्ये असं झोपून राहावं लागतं, अजिबात हालचाल नसते करायची. आणि त्या मशीनचा जो काही आवाज असतो ना तर प्रचंड आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणजे सतत ते वाजत असतं, खूप त्या मशीनचा त्रास होतो. आणि चुंबकीय प्रभाव त्याच्यावर असल्यामुळे काय होतं, जे काही लोक असतात ना त्याला हँडल करणारे, एकदा की आपल्याला त्याच्यामध्ये घालून दिलं की ते बाहेर जातात. आणि मला ती 45-50 मिनिट अशी झाली की मी कधी याच्यातून बाहेर निघेल वगैरे. तर ते झालं. आणि त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही जेवण वगैरे करू शकता. त्याच्या अगोदर जेवण वगैरे पण करायचं नसतं, कारण एक डायचं इंजेक्शन आपल्याला ते देतात. आणि मग ते घेतल्यानंतर समजा आपण अगोदर काही खाल्लं वगैरे असेल ना तर आपल्याला त्रास पण होऊ शकतो. मग ते झालं. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. माझ्या डॉक्टरांनी मला पुन्हा बोलवलं. एकदा माझी सोनोग्राफी केली त्यांनी आणि परत म्हणे तुम्हाला त्या MRIच्या मशीनमध्ये चेक करण्यासाठी ठेवायचं आहे. तर मग म्हणे तुम्ही जेवण वगैरे केलं का ताई. म्हटलं हो. का बरं करायचं नव्हतं का. म्हणे नाही जेवण जाऊ द्या म्हणे, आता केलं काय नाही होणार. पण मग त्याचं नंतर काय झालं तेही मी तुम्हाला सांगेल. कारण ते जे इंजेक्शन आहे ना त्याच्यासाठी आपल्याला जेवण वगैरे करायचं नसतं. तर पुन्हा त्यांनी मला साधारणतः 15-20 मिनिट त्या मशीनमध्ये टाकलं आणि नंतर म्हणे याचे जे रिपोर्ट्स आहेत ते संध्याकाळी येतील, पण तुम्हाला यायला लांब होईल, मग तुम्ही उद्या सकाळी या. तर दुसऱ्या दिवशी मी काही गेले नाही. आणि तरी माझ्या डॉक्टरांनी मला हेच सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या गर्भपिशवीचं ऑपरेशन करायचं आहे वगैरे. मग दुसऱ्या दिवशी फक्त मिस्टर गेले, रिपोर्ट्स घेऊन आले. आणि ज्या वेळेस ते MRI वगैरे करून आले ना मी, तर घरी आल्यावर मी खूप रडले होते की
गर्भपिशवी काढून टाकणार, आपल्या शरीरातला एक अवयव जाणार, हे काही सोपं नसतं. म्हणजे मला हे विशेष वाटतं की जुन्या काळातल्या ज्या बायका होत्या तर त्या ऑपरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी कशा सहन करायच्या. पण आता आपलं वय कमी आहे, भलेही आपण पुढे बेबी प्लॅन करणार असू किंवा नसू, पण किती आपल्याला त्याची भीती वाटते नाही का. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा ते MRI चे रिपोर्ट्स आले ना, तेव्हा त्याच्यामध्ये होतं की सगळं काही नॉर्मल आहे, कोणत्याही प्रकारच्या आजाराचा तुम्हाला धोका नाहीये. फक्त जे HPV 16 आहे ना, तर त्याच्यामुळे तुमच्या गर्भपिशवीच्या मुखाशी जी काही जखम आहे तर त्यावर तुम्हाला उपचार घ्यावे लागतील आणि HPV 16चे जे काही इंजेक्शन असतात, लसी असतात, त्याही तुम्हाला घ्याव्या लागतील असं त्यांनी सांगितलं. मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा नाशिकला लूप थेरपी त्याच्यावर करून घेतली आणि त्यांनी ती जखम, म्हणजे मला पूर्ण भूल दिली होती त्यावेळेस, आणि ती जखम त्यांनी काढून घेतली. त्याच्यानंतर जवळपास मला अर्ध्या एक तासाने शुद्ध आली असेल. पण मग माझ्या मिस्टरांनी मला नंतर सांगितलं की त्या लोकांनी, म्हणजे डॉक्टरांच्या पूर्ण टीमने ती जी जखम होती ती आम्हाला बाहेर आणून दाखवली. स्लाइडवर अशी चिमट्यात धरलेली होती आणि नंतर त्यांनी स्लाइडवर ठेवली. पुढे ती अजून तपासणीसाठी मुंबईला पाठवायची होती. तर जेव्हा ती जखम बघितली ना, तर अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे जी माझी फॅमिली माझ्यासोबत होती, मिस्टर होते, तर सगळेजण म्हणजे रडायलाच लागले होते ते सगळं बघून. आणि मी हे सगळं सहन करत होते, कसं तिने केलं असेल याचा सगळेजण विचार करत होते. आणि मिस्टर म्हणे, जेव्हा तू पूर्ण म्हणजे त्या भुलीच्या याच्यात अशी बेशुद्ध होती ना, तेव्हा मी तुला बघून गेलो होतो आणि मला खूप वाईट वाटलं होतं त्यावेळेस, म्हणजे मी तुला बघितलं तेव्हा. आणि मी सतत तीच प्रार्थना करत होतो की तुला बरं वाटावं वगैरे असं. पण चला, देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित झालं. आणि ती लूप थेरपी जी आहे ना, ती झाल्यानंतर मग इंजेक्शन्स दिले. आतापर्यंत 2 झालेले आहेत, अजून बाकी आहे. आणि महिलांना मी पुन्हा एकदा हेच सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून की प्रत्येकीने आपापली काळजी घ्या. जे काही तुम्हाला दुःख असेल, संकट असेल, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तो अंगावर काढू नका आणि डॉक्टरांकडे जा. आणि मुख्य म्हणजे आपल्या देवावरचा जो काही विश्वास असतो, देवावरची जी काही श्रद्धा असते ना, तर ती कधीही कमी होऊ देऊ नका. देव तुमचं कधीच वाईट करणार नाही. आणि या काळामध्ये मला बऱ्याच जणींचे मेसेजेस आले की ताई तू घाबरू नकोस, सगळं काही चांगलं होईल. जर तू कुणाचं वाईट केलेलं नाहीये ना, तर तुझं सुद्धा देव वाईट करणार नाही. तर खरोखर या गोष्टीवर माझा आता विश्वास बसला की आपण जर आपलं कर्म चांगलं ठेवत असू ना, तर भगवंत ते सगळं बघत असतो. म्हणजे आपल्याला असं जगात वावरताना असं वाटतं की अरे आपल्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये, आपण काही चुकीचं करत असलो, चला जाऊ द्या, कुणाचं लक्ष आहे, कोण बघतंय. पण वरचा सगळं काही बघत असतो, त्याच्याकडे आपल्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक कर्माचा हिशोब असतो आणि तो चुकता केल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही. त्याच पद्धतीने भगवान श्रीकृष्णांचा हा जो काही प्रभावी मंत्र आहे त्याचा पण मला कशा पद्धतीने फायदा झाला आणि त्यामुळे माझी देवावरची जी काही श्रद्धा आहे ती कशी वाढली आणि खरंच या जगामध्ये देव आहे हे मला जाणवलं, हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलं. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या मंत्राला तुमच्या जीवनाचा भाग बनवा. या मंत्राचा काय फायदा होतो याचा अनुभव सुद्धा घ्या. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील तेही सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. जय हरी, राम कृष्ण हरी.